नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं लक्ष आहे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेकडे, आणि त्याच्यावर मी व्हिडिओ देखील बनवला आहे. आणि तुमच्या हे देखील लक्षात आलं असेल की या आरक्षण बचाव यात्रेला वाढता प्रतिसाद आहे. हो, ओबीसी आरक्षण बचाव, आणि वाढता प्रतिसाद आहेच, कारण संपूर्ण आरक्षणच धोक्यात आहे असं प्रकाश आंबेडकरांचं मत आहे. आणि मराठा आरक्षणाचं जे आंदोलन झालं जरांगे पाटील यांचं, त्या आंदोलनातून कुणब्यातूनच आरक्षण हवं, म्हणजे ओबीसी सरसकट ओबीसीमधून कुणबी मराठा म्हणून आरक्षण हवं, या हट्टाला जरांगे पाटील अजूनही आहेतच. फक्त आता सूर थोडे नरमले आहेत, कारण विरोधक वाढत आहेत, ओबीसी एकवटत आहेत वेगळ्या संघटनाच्या नावाखाली, आणि मुख्यतः वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली ओबीसी एकवटत आहेत. आणि ते आपण बघताय, जरी मीडियाने बातम्याला पावल्या तरी देखील प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य ही ऐकतायत लोक. मीडियाने जरी जमाव दाखवला नाही, सभेला झालेली गर्दी दाखवली नाही, तरी प्रकाश आंबेडकरांचा बाईट घेतात त्यावेळी ते जे बोलतात त्यातून लोकांच्या लक्षात येत आहेत त्यांचे मुद्दे. आणि बऱ्याचदा ते आक्रमक मुद्दे असतात, रोखठोक ज्याला म्हणतात, निर्भीडपणे रोखठोक बोलणे. आणि ते खरं आहे की आपण लहानपणापासून एक प्रतिज्ञा म्हणतो आहोत, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय बांधव आहेत, आणि संविधानाने आपल्याला वेगळे अधिकार दिले, संविधानाने स्वातंत्र्य दिले. आणि प्रकाश आंबेडकर नेहमीच संविधानाबाबत आग्रही असतात, संविधानाच्या तत्वाबाबत आग्रही असतात. अनेकदा त्यांचं रोखठोक बोलणं लोकांना रुचत नाही, ते आक्रमकपणा त्यांचा रुचत नाही, ते मुत्सद्देगिरीने देखील बोलतात. आणि आता या ओबीसी बचाव किंवा SC ST ओबीसी आरक्षण बचाव अशीच ती यात्रा एक प्रकारे. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसीमधूनच आरक्षण हवा जो हट्ट आहे, त्या हट्टाकरता प्रकाश आंबेडकरांनी पूर्वी मुत्सद्देगिरीने जरांगेंची देखील भेट घेतली आहे. जरांगेंनी त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा हात घेतला नाही, त्यांचा सल्ला मानला नाही, किंवा निवडणुकी लोकसभेच्या आपण एकत्र जागा लढवूयात आणि आपल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करूयात असं देखील सुचवलं होतं. पण तेव्हाही जरांगे पाटलांनी नकार दिलेला आहे, किंवा त्यांनी वेगळं कारण सांगून टाळलं आहे ते. आता ह्या यात्रेमध्ये प्रकाश आंबेडकर यांची 2-3 विधानं आहेत. ती विधानं मी तुमच्यावर सांगणार आहे, आणि तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी ते रोखठोक बोललेले आहेत, काही ठिकाणी आक्रमक आहेत, आणि काही ठिकाणी मुत्सद्देगिरी दिसते. होय, मुत्सद्देगिरी देखील महत्त्वाची आहे. आता काही ठिकाणी शक्यता आहे की त्यांच्या रोखठोकपणामुळे काही लोक नाराज होऊ शकतात. काही लोक, अर्थात त्या लोकांची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल, दृष्टिकोन देखील वेगळे असतात प्रत्येकाचे, व्यक्तित्व प्रकृती आपण म्हणतोच. तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं विधान त्यांनी महत्त्वाचं विधान हे केलं आहे की ओबीसींनी कुणबी मराठ्यांना मत देऊ नये. होय, आणि इतकं उघडपणे त्यांनी सांगितलं आहे की मत देऊ नये कुणबी मराठ्यांना. काही लोकांना हॉटेलला जातीवाद करतायत किंवा हे विरुद्ध आहे लोकशाहीच्या. तसं काही नाही आहे. जरांगे पाटलांनी देखील आवाहन केलं होतं की मराठ्यांनी याला पाडा, त्याला पाडा, इतके उमेदवार पाडा, या पक्षाचे उमेदवार पाडा, हे सांगितलं होतं. खरं तर प्रकाश आंबेडकरांनी सामंजस्याच्या भूमिकेकरता आघाडीच्या लोकांनी देखील, म्हणजे राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना देखील म्हटलं होतं की तुम्ही तुमची भूमिका मांडा. ओबीसीमधून आरक्षण द्यायचं किंवा नाही, याबाबत तुमचं काय मत आहे? जरांगेंची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही सांगा. मात्र सर्वपक्षीय बैठकीला जाण्याची हिंमत नव्हती, तिथे जाऊन आपले मत मांडण्याची हिंमत नव्हती, आणि त्याच्यावरच बोट ठेवायचा प्रयत्न केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की महाराष्ट्रात मराठा आमदार किती आहेत बघा. हा आकडा आश्चर्यकारक, 190 त्यांनी सांगितला. 190 मराठा आमदार आहेत, आणि तरी देखील गरीब मराठ्यांना आरक्षणासाठी लढावं लागतंय, झगडावं लागतंय. याचं कारण सरळ आहे की आघाडीचे लोक दुटप्पी भूमिका घेत आहेत. सरकारने 10% दिलेलं आहे, म्हणजे शिंदे सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे. मात्र कुणब्यातूनच आरक्षण, ओबीसीमधूनच आरक्षण हवं आणि कुणबी मराठा म्हणूनच हवं. हा जो हट्ट आहे ना, तो नक्कीच हा हट्ट राजकीय हट्ट आहे बरं का. आता जरांगेंच्या मागे कोण आहे, काय आहे, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. महाराष्ट्रातली जनता पुरेशी शहाणी आहे. तर प्रकाश आंबेडकर यांचं जे आव्हान आहे की ओबीसींनी मत देऊ नये, अनेक लोकांच्या भोवळ्या उंचावल्या, अनेकांना हे विधान खटकलं,
आणि काही ठिकाणी कुणबी मराठा संघटनांनी किंवा कुणबी मराठ्यांची बाजू घेणाऱ्या लोकांनी, संस्थांनी निषेध देखील दर्शवलाय किंवा छोटं मोठं आंदोलन देखील केले. छोटेसे आंदोलन आहेत. मात्र अनेकांना हे विधान रुचलं नाही. पण जरांगे जेव्हा पाडापाडीच्या गोष्टी करत होते विशिष्ट पक्षाच्या लोकांना, तेव्हा चालत होतं. आणि आता मात्र राग येतोय. बघा, हे रोखठोक बोलणं आहे. 190 आमदार आहेत मराठा आमदार आणि ओबीसी फक्त 11 आहेत. त्यांच्या विधानामुळे आता एक गोष्ट होणार आहे बरं का. तुम्ही बघा, आता विधानसभेच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त सर्वच पक्ष ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील. होय, ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणं भाग आहे त्यांना. कारण प्रकाश आंबेडकरांनी जी आकडेवारी दिलेली आहे की इतक्या मोठ्या संख्येने एकाच समाजाचे आमदार आहेत आणि त्या समाजाला आरक्षण मागावं लागतं आहे, म्हणजे निवडून आलेल्या आमदारांपैकी बहुतेक लोकांना या आरक्षणाची चिंता नाही आहे किंवा इतके वर्षापासून इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाजाचे आमदार निवडून येत आहेत आणि त्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. हे उघड आहे, हे स्पष्ट आहे. तर ह्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांचा रोखठोकपणा आहे, त्यांची मुत्सद्देगिरी आहे आणि त्यानिमित्ताने ओबीसींना फायदा होणार आहे. लक्षात घ्या तुम्ही, ओबीसींचे जास्त उमेदवार आता प्रत्येक राजकीय पक्ष देईल. जरी आघाडीच्या लोकांनी आघाडीवर टीका करतायत सध्या प्रकाश आंबेडकर, आणि ते बरोबरच आहे, पुढे मी सांगणारच आहे कोणती विधान आहे. जरी आघाडीच्या लोकांनी स्पष्ट मत दिलं नसलं किंवा त्यांनी काही वेळा मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जरांगेंना पुढं घातलं असलं, खरं तर आरक्षणापेक्षा राजकारणच महत्त्वाचं होतं. मात्र आता त्यांना भूमिका घ्यावी लागेल प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे. आता एक दुसरं विधान आपण बघूयात प्रकाश आंबेडकरांचं. ते थोडंसं खटकलं. मला खटकलं असं मी म्हणणार नाही, पण अनेकांना खटकू शकतं. आणि प्रकाश आंबेडकरांचं जे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आहे, ओबीसी मतदार जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी ही यात्रा आहेच आणि ओबीसींच्या हक्कासाठी देखील आहे. तर कदाचित त्याला गालबोट लागू शकतं. त्यांनी राज ठाकरेंनी जे विधान केले त्याच्यावर बोलले. होय, राज ठाकरे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मी परवा एका व्हिडिओत तुलना देखील केली होती की किंग मेकर कोण आणि किंग कोण. तो व्हिडिओ आहे माझा. तर त्यानुसार राज ठाकरे आता महाराष्ट्रभर दौरे करतायत आणि त्यानिमित्ताने सोलापूर, पुणे असं त्यांचा प्रवास सुरू आहे. त्यांनी एक विधान केलंय. होय, राज ठाकरेंनी म्हणाले, त्यांनी पुन्हा परप्रांतीयांचाच मुद्दा पुढे आणलाय बरं का. त्यांचं सरळ म्हणणं आहे की आरक्षणाची गरजच काय महाराष्ट्राला. आणि त्यांनी म्हटलं की परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रावर भार वाढतोय. म्हणजे आपल्याकडे पुरेशी साधन सामुग्री आहे, पुरेशी साधन संपत्ती आहे आणि महाराष्ट्र संपन्न आहे. मात्र जे परकीयांचे लोंढे येत आहेत, त्यांनी उदाहरणं देखील दिली ठाणे जिल्ह्याची, की परकीयांचे जे लोंढे येत आहेत त्यामुळे वाटेकरी होत आहेत लोक. आणि परकीय किंवा परप्रांतीय म्हणूयात आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने, या परप्रांतीयाचे लोंढे मुंबईत येत आहेत आणि ते नक्कीच आहे की महाराष्ट्राचा हक्क हिरावून घेत आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार ठेवण्याचं काम करतायत. जो रोजगार इथेच मिळू शकत होता तो मिळू शकत नाही, कारण परप्रांतीयांची लोकसंख्या. म्हणजे त्यांनी उत्तर भारतीयांचा मुद्दा घेतला आणि मराठी भाषिकांची किंवा महाराष्ट्रातील मूळ मराठी लोक यांचा मुद्दा उचलला. आणि राज ठाकरेंचं हे आहेच, मराठी भाषिकांचा मुद्दा ते नेहमीच लावून धरत असतात, हिंदुत्वाचाही मुद्दा लावून धरत असतात. मात्र त्यांनी काल मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर बोलले, ते संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे. संविधानाच्या दृष्टीने, कारण संविधानाने भारतीय नागरिकाला कुठल्याही राज्यात, देशातल्या देशात प्रवास करण्याची अनुमती आहे, तिथे वास्तव्य करण्याची अनुमती आहे, राहण्याची अनुमती आहे. आणि त्यानुसार मुंबई हे प्रमुख आर्थिक केंद्र आहे महाराष्ट्राचं. त्या मुंबईमध्ये भरपूर लोंढे येत असतात. आणि मुंबईच काय, महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये परप्रांतीय येत आहेत, तिथे बसलेले आहेत. आणि या परप्रांतीयांच्या मुद्द्यावर तुम्हाला आठवत असेल की दिल्लीला शीला दीक्षित यांनी विधान केलं होतं बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल, की त्यांनी दिल्लीची लोकसंख्या वाढवली. त्यावेळी प्रचंड गदारोळ उठला होता आणि त्यानंतर सरकारही गेले त्यांचं, शीला दीक्षित यांचं. तर असा मुद्दा मराठी भाषेचा मुख्यतः राज ठाकरे यांनी उचललेला आहे. बरोबर आहे, मराठी भाषिक आहेत, ते मागे पडतायत, परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत, अगदी सत्य आहे. पण मुत्सद्देगिरी म्हणायची तर, जरी हे संविधानाच्या विरोधी विधान असलं, मात्र आपल्या देशामध्ये भाषिक अस्मिता, प्रांतीय अस्मिता प्रचंड आहे बरं का. मराठी भाषेकरता किंवा प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या भाषेकरता अस्मिता असते आणि त्या अस्मितेला धरून राज ठाकरेंचं विधान आहे. राज ठाकरे अतिशय आकर्षक भाषण करतात, आक्रमकही बोलतात
आणि त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देखील उत्तम असतो आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तो मुद्दा जरी संविधानाच्या दृष्टीने चुकीचा असला, प्रकाश आंबेडकरांना कसं सहन होईल संविधानाच्या दृष्टीने? कारण संविधानासाठी तर लढतायत, संविधानाकरतात प्रकाश आंबेडकर यांच्या चळवळी आहेत, त्यांची आंदोलनं आहेत, पूर्वीपासून आहेत. तो मुद्दा खटकणं स्वाभाविक आहे. आणि त्यांनी म्हटलं की राज ठाकरे हे चुकीचं बोलतायत, हे विरोधी बोलतायत, संविधानाचे विरोधी विधान आहे आणि राज ठाकरेंना अटक करा, त्यांना टाळा लावा असं विधान केलंय प्रकाश आंबेडकरांनी. हे अनेकांना खटकलेलं आहे, राज ठाकरेंच्या समर्थकांना नक्कीच खटकलं असणार. त्याच्यावर आता सोशल मीडियावर आपण बघाल वेगवेगळी विधाने येतील. अर्थात प्रकाश आंबेडकर बोलल्यामुळे तीव्रता कमी असेल, कारण तसा दबदबा आहे प्रकाश आंबेडकर यांचा राज ठाकरे इतकाच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त म्हणूयात, दोघांचाही दबदबा आहे. तर हे विधान मुत्सद्देगिरी होती, मात्र आक्रमकपणा थोडा जास्ती होता असं मला वाटलं. कारण जर ओबीसी बांधवांची मतं प्रकाश आंबेडकरांना हवी असतील किंवा ओबीसी बांधवांसाठी हा मोर्चा आहे, आरक्षण बचाव यात्रा, तर ओबीसी बांधव जर मराठीच्या मुद्द्याकडे झुकत असतील, जो राज ठाकरेंनी मांडलाय, त्यांच्या दृष्टीने त्यांचं राजकारण आहे आणि इकडे वंचित बहुजन आघाडीचं राजकारण आहे. राजकारण आहे शेवटी. राजकारणात मुत्सद्देगिरी आवश्यक असते. मी छोटा माणूस आहे, मी कोणाला मुत्सद्देगिरी शिकवू शकत नाही. मात्र तुम्हाला माहिती असेल की कडू गोळी गोड आवरणातून देतात अनेकदा. आपण जे औषधं घेतो, कडू असतं औषध, मग त्याला कोटिंग केलं असतं गोड, तर बऱ्याचदा असं गोड बोलून देखील आपला मुद्दा मांडता येतो. मात्र प्रकाश आंबेडकर निर्भीड आहेत, ते रोखठोक बोलतात आणि बऱ्याचदा असं होतं की जनतेला ते रुचत नाही, पटत नाही. हा दुसरा एक मुद्दा होता त्यांच्या भाषणाचा. प्रकाश आंबेडकर यांनी जे राज ठाकरे यांना अटकेची मागणी केली, काही समर्थक नाराज होऊ शकतात, मराठी भाषिक समर्थक, तर हे टाळता आलं असतं कदाचित. पण शेवटी ते तत्वासाठी प्रकाश आंबेडकर लढतात आणि संविधानानुसारच त्यांचं भाषण असतं, त्यामुळं त्यांना दोष देण्यात कसलाही काही पॉईंटच नाही, मुद्दा नाही. ते त्यांच्या मूळच्या दृष्टिकोनानुसार त्यांच्या संविधानाच्या प्रेमापोटी बोलणारच आणि या देशासाठी बोलतायत, ते सगळ्या नागरिकांसाठी बोलतायत. पण म्हटलं या दृष्टिकोन वेगळे आहेत, त्यामुळे काही ओबीसी लोक नाराज होऊ शकतात राज ठाकरेंवर असं बोलल्यामुळे. तिसरं त्यांचं वक्तव्य आहे ते एकनाथ शिंदेबाबत, आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची एक प्रकारे तारीफच केलेली आहे, स्तुती केली एक प्रकारे. त्यांनी सांगितलंय की स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आहे. आजचंच विधान आहे, स्ट्राईक रेट जास्त आहे. स्ट्राईक रेट म्हणजे जी मतं मिळाली एकनाथ शिंदेना ती मूळ शिवसेनेची मतं मिळाली, म्हणजे खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे. आणि उद्धव ठाकरेंना मतं मिळाली ती वेगळी मतं मिळते. त्यांनी सांगितलं अल्पसंख्याकांची मतं जास्त मिळालेली आहेत, त्यामुळे आपल्याला वाटतं की उद्धव ठाकरेंच्या जागा जास्ती आल्या आणि काँग्रेसच्या जागा जास्ती आल्या. मात्र खरी शिवसेना जी बाळासाहेबांची मूळ शिवसेना ती आता शिंदेंकडे आहे आणि तो मतदार देखील शिंदेंकडे आहे. हे एक महत्वाचं विधान बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय. या विधानातून काय काय सूचित होतं बघा. या विधानातून एकतर हे सूचित होतं की प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांना श्रेय दिलेलं आहे आणि खरा शिवसैनिक त्यांच्याकडे आहे हे सांगून शिवसेनेचे जे संभ्रमातले लोक आहेत जे उद्धव ठाकरेंकडे आहेत त्यांना विचार करायला भाग पाडलंय. खरी शिवसेना एकनाथ शिंदेकडेच आहे, तारीफ केली. आणि हे देखील सांगितलंय की काँग्रेस निवडून आली, काँग्रेसच्या सीट जास्त आल्या किंवा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सीट जास्त आल्या, मात्र त्या कोणामुळे आल्या हे देखील प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले. त्या सीट आलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ अल्पसंख्याक मतदारांनी मतं दिल्यामुळे. त्यामुळे जर आघाडीचे नेते या भ्रमात असतील की प्रत्येक वेळी ही मतं मिळतील, तर तसं करायला नको आघाडीच्या नेत्यांनी. मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक आहे अथवा विरोधक नाही आहे. मी फक्त राजकारणाचा अभ्यास करत असतो आणि माझी जी मतं आहेत, माझी दृष्टिकोन आपणासमोर सांगत असतो. तर प्रकाश आंबेडकर हे मुत्सद्देगिरीने बोललेले आहेत, त्यांची विधानं मुत्सद्देगिरी पूर्ण आहेत, पण काही वेळा रोखठोक आणि निर्भीडपणाच्या भावनेमध्ये काही विधानं ओबीसी मतदारांना खटकू शकतात. जे राज ठाकरेंच्या बाबतीत त्यांनी अटक करण्याचं उदाहरण केलंय ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. ते संविधानादृष्टीने योग्य उदाहरण आहे, कारण संविधानाने प्रत्येकाला हक्क दिलेला आहे. आपल्याला कुठे राहावं, कुठल्या राज्यात राहावं, भारताच्या राज्यांमध्ये राहण्याचा अधिकार आहे. मात्र मगाशी म्हटलं तसं भाषिक अस्मिता, प्रांतीय अस्मिता ही असतेच. आणि मी अनुभव घेतलाय. मी हैदराबादमध्ये गेलो होतो तेव्हा हिंदी तिथे समजतं सगळ्यांना, मात्र हैदराबादच्या थोडं पुढे बेंगलोरला गेलो आणि तिथे हिंदी समजत नाही असे लोक वागतात. म्हणजे बघा, भाषीय अस्मिता. खरं तर हिंदी सिनेमे सगळे बघतात, हिंदी स्टार सगळ्या देशभर प्रसिद्ध आहेत,
मात्र हिंदी भाषा समजत नाहीत असे कर्नाटकातले लोक दाखवतात किंवा भासवतात. हा मी अनुभव घेतला आहे. दक्षिणेकडची काही राज्यांमध्ये हिंदी अजिबात चालत नाही. बघा ना, भाषिक अस्मिता. मग महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठीची अस्मिता बाळगली तर काय चुकलं? स्वाभाविक आहे, असं वाटणारच मराठी लोकांना. तर प्रकाश आंबेडकरांची ही आरक्षण बचाव यात्रा अतिशय यशस्वीपणे पुढे चाललेली आहे. वाढता प्रतिसाद आहे याची मला खात्री आहे. मीडियाने जरी दाखवला नाही तरी. आणि येत्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर मोठी कामगिरी करणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ओबीसींना देखील फायदा होणार आहे. ओबीसी उमेदवार जास्तीत जास्त सर्व पक्षांकडून उभे केले जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.